हॅलो बच्चे पार्टी, कशा आहात सगळेजण? स्वागत आहे तुमच्या सर्वांचं परत एकदा आपल्या जयस विद्यालयाच्या युट्यूब चॅनलवरती. तर आपली नवोदय सिरीज सुरू आहे, ज्यामध्ये आपण नवोदय स्कॉलरशिप, सैनिक स्कूल या वेगवेगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांचा गणित विषय शिकवत आहोत आणि त्यामध्ये आपले बरेच काही चॅप्टर, बरेच काही धडे संपलेले आहेत. आज आपण एक नवीन धडा सुरू करणार आहोत. त्या धड्याचं नाव आहे विविध राशींचे मापन. आता राशी काय असतात? राशी कोणत्या मुलीचं नाव आहे का? राशी एखाद्या आपल्या लेक्चर मध्ये, आपल्या क्लासमध्ये बसलेली मुलगी आहे का? तर नाही. राशीचा अर्थ असतो गोष्टी. तर गोष्टी म्हणजे काय जर म्हणतील स्टोरी, तर तसं नाही. जसं की फॉर एक्झाम्पल बघा, येऊ आपण त्या पॉइंटकडे. फक्त एकदा ऑनलाईन लेकरांना मला सांगायचंय, ऑनलाईन लेकरांनो, जर तुम्ही शांत ठिकाणी जाऊन लेक्चर नसान करा तर पहिले शांत ठिकाणी जा, एक चांगली जागा निवडा, कानामध्ये हेडफोन टाका आणि जिथं तुम्हाला कोणताही डिस्टर्बन्स होणार नाही अशा ठिकाणी जाऊन लेक्चर करायला सुरुवात करा. वही घ्या, पेन घ्या, एखादी रफ वही सोबत घ्या, पुस्तक सोबत घ्या, छान प्रकारे नोट्स बनवा, छान प्रकारे समजून घ्या. तेव्हाच तुम्हाला नवोदयमध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह होतील, प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. असो, तर आज आपल्या चॅप्टरचं नाव, आज आपल्या धड्याचं नाव पहिले आपण बोर्डवर टाकू आणि त्याच्याबद्दल डिस्कस करू. काय आपल्या धड्याचं नाव रे? विविध राशींचे मापन. विविध राशींचे मापन. आता राशी काय आहेत? पुणे राशी सांगतो. राशी म्हणजे काय? वस्तू, गोष्टी. जसं की आता आपल्याला जर दुकानावर गेल्यानंतर मम्मीने शेंगदाणे सांगितले आणायला. काय सांगितले? शेंगदाणे. तर मम्मी शेंगदाणे आपल्याला असं म्हणते का रे, जा दुकानावर 10 शेंगदाणे घेऊन ये, जा दुकानावर 4 साखर घेऊन ये, असं म्हणते का? नाही. कोणाचीच मम्मी नाही म्हणत, बरोबर आहे का? कोणाची मम्मी म्हणते जा दुकानावर थोडस पाणी घेऊन ये, जा दुकानावर तितकं तेल घेऊन ये, असं म्हणते का? नाही. आपल्याला मम्मी एक काहीतरी गोष्ट सांगते, त्याच गोष्टीचं नाव आहे विविध राशींचे मापन. त्याच गोष्टी आहेत, जसं की आपल्याला जर तेल घ्यायचं असेल, जसं की आपल्याला जर पाणी घ्यायचं असेल, जसं की आपल्याला जर दूधवाल्याकडून दूध घ्यायचं असेल, तर आपल्याला त्या गोष्टी सांगितल्या जातात लिटर मध्ये. कशामध्ये? लिटर. आठवतं ना लिटर? ओके, तेच आहेत राशी. जसं की आपल्याला जर एखादी गोष्ट साखर घ्यायची असेल, शेंगदाणे घ्यायचे असतील, तर आपल्याला घरचे कशामध्ये सांगतात? किलो मध्ये. बरोबर आहे. जसं आपल्याला जर एखादा अंतर पाहिजे असेल, सुट्ट्या लागायला, लवकर गावाकडे जायचंय, आपल्याला आपल्या गावाचं अंतर माहित असायला पाहिजे, मग आपण अंतर कशामध्ये मोजतो रे? किलोमीटर. बरोबर आहे का नाही? मग ह्या सगळ्या झाल्या राशी आणि त्यांच्या पुढे जे किलो, मीटर, किलोमीटर, लिटर हे जे लागायले, हे आहेत त्यांचे युनिट. काय आहेत? युनिट. इंग्लिश मध्ये त्यांना म्हणतात युनिट आणि मराठीमध्ये त्यांना म्हणतात एकक. काय म्हणतात? एकक. ते एकक दशक वेगळं बरं का, ते इकडं नाही आणायचं, हे एकक वेगळं. कळायले? चला, मग आता काही महत्वपूर्ण एकक आहेत जे की सगळे सामान्य, आपण त्यांना म्हणू सामान्य एकक, जे की कुठेही वापरले जातात. ठीक आहे. सामान्यतः वापरले जाणारे एकक. वापरले जाणारे एकक कोणते सामान्यतः वापरले जातात? जसं की बघा, आपण दुधासाठी काय वापरतो रे? लिटर. काय वापरतो? लिटर. अंतरासाठी आपण काय वापरतो रे? मीटर. अंतरासाठी मीटर. हा, किलोमीटर पण आहे, सांगतो ना, ते नंतर येणार आहे. पण हे सामान्यतः आपल्याला घ्यायचे मध्यभागी. ह्याच्यापासून नंतर मग किलो, हे कमी जास्त ते वेगळे असतात, सांगतो मी. आणि नंतर ह्याच्यासाठी वजनासाठी आपण काय वापरतो रे? ग्रॅम. काय वापरतो? ग्रॅम. इंग्लिश मध्ये लिहायचं असेल तर इंग्लिश मध्ये लिहा. जसं की ह्याला लिटरला येतात LITRE लिटर. नंतर याला लिहितात METER मीटर आणि याला लिहितात GRAM ग्रॅम. लिहून घ्या लवकर माझ्या पाठीमागे फास्ट एकदम. सामान्यतः हे युनिट वापरले जातात, हे एकक वापरले जातात. आता मी इथे एक गोष्ट लिहून देतो, ती सगळ्यांनी लिहून घ्यायची आहे. MCD. इकडे लिहितो, सॉरी थोडं ह्याला मोठं लिहितो. MCD. ठीक आहे. DHK. हे काय समजून घ्यायचं आता सर्वांना? हे सर्वांना काय समजून घ्यायचंय? समजून घ्या काय आता हे.
MCD/DHK. शॉर्ट फॉर्म काय आलाय, कुठून कुठं लिहायचंय असं, कुठून कुठं उलट, कसं MCD/DHK. काय सर MCD/DHK सांगतो. आता तुम्हाला एवढं तर माहित असेल, आपली जी पट्टी असते, स्केल म्हणतो आपण त्याला, त्याच्यावरती जे छोटे छोटे अंतर दिलेले असतात माहितीत ना, त्याला आपण कशामध्ये मोजतो रे, कोणी सांगेल का? सेंटीमीटर. कशामध्ये? सेंटीमीटर. आणि आपण जे अंतर मोजतो, गावाचं अंतर, आपण म्हणतो का माझं गाव तितकं सेंटीमीटर आहे? म्हणतो का? आपण काय मुंगीच का गाव सेंटीमीटर मध्ये मोजायला? मुंगी म्हणे ना माझं गाव इथून तितकं सेंटीमीटर आहे, कारण मुंगी छोटी असते. आपण सेंटीमीटर मध्ये नाही, आपण कशामध्ये मोजतो? किलोमीटर. मग दोन्ही पण आहेत मीटरच, शेवटी शेवटी मीटर लागायला ना. सेंटीमीटर, किलोमीटर आहेत तर मीटरच, पण फरक आहे. किलोमीटर हे लांबचं अंतर मोजण्यासाठी वापरलं जाईल, सेंटीमीटर हे जवळचं अंतर मोजण्यासाठी वापरलं जाईल. मग सर यांच्यात फरक काय? तेच फरक आपल्याला ही जादू सांगणार आहे. MCD/DHK. MCD/DHK ही जादू आपल्याला तो फरक समजून सांगणार. चला, आता जे सामान्य एकक आहेत ते मी मध्यभागी लिहितो, तुम्ही घाई करू नका, फक्त समजून घ्या. सगळ्यात अगोदर तर लिटर, सगळ्यात अगोदर लिटर, दुसरं आपलं मीटर, आणि तिसरं आपलं ग्रॅम. ठीक आहे, हे सामान्य एकक आहे, हे मध्यभागी ठेवायचे आपल्याला. आता जे डेसी असते ते यांच्यापेक्षा हे जे इकडे आहे, जसं की बघा, हा हे आहे डेसी. काय आहे? डेसी. हे काय आहे रे? सेंटी. आणि हे काय आहे? मिली. काय आहे? मिली. मराठीत लिहायचंय तर लिहून घ्या, डेसी. म्हणजे आताच नाही, सगळं झाल्यावर लिहा. डेसी याला काय म्हणणार आपण? सेंटी. हे कोण आहे? मिली. ओके, हे मराठीमध्ये झालं. आता इकडच्यांचा फुल फॉर्म सांगा सर. इकडचं पहिलं आहे डेका. कोणतं आहे? डेका. सगळं सांगतो, काळजी करू नका. नंतर हे आहे आपलं, शब्बास, कोणी सांगितलं? शब्बास मेहर. हेक्टो. हेक्टो. आणि हे आहे इकडं किलो. काय आहे? किलो. आता थोडं थोडं चमकायलंय का? आता चमकायले थोडं थोडं. आता हे जे डेसी असते ना बाळांनो, हे डेसी कधी पण आपल्या सामान्य एककांपासून 10 ने कमी असतंय. 10 ने कमी असतंय. मग मी इथं लिहितो 10 ने कमी. वर लिहू का? चला वर लिहू. 10 ने कमी असतंय. हे कितीने कमी असतंय? 100 ने. हे कितीने कमी असतंय? 1000 ने. मग आपण बरं चला, ती जादू सांगायचीच नाही. आता हे जे डेक आहे, हे आपल्या सामान्य एककांपासून 10 ने मोठं असतंय. हेक्टो 100 ने मोठं असतंय. आणि किलो 1000 ने मोठं असतंय. मग आता मला सांगा, याच्यामध्ये सगळ्यात लहान कोण आहे रे? लिटर आहे, डेसी आहे, सेंटी आहे, मिली आहे, डेका आहे, हेक्टर का किलो आहे? सगळ्यात छोट मिली आहे. इथं 1000 जास्त बघू नका, इकडं 1000 ने कमी कमी होत जायले. इकडं 1000 नाही, सॉरी, 10 ने कमी होईल. हे 10 ने कमी झालं, हे ह्याच्यापेक्षा 10 ने कमी झालं, हे ह्याच्यापेक्षा 10 ने. वाटलंच तर आपण कमीला असेल. बघा, हे 10 ने कमी आहे, हे त्याच्यापेक्षा 10 ने, 10च्या पटीने, 10 ने नाही, कसं 10च्या पटीने कमी आहे, आणि हे त्याच्यापेक्षा 10च्या पटीने कमी आहे. हा, इकडे या. हे ह्याच्यापेक्षा 10च्या पटीने कसं आहे रे? मोठं. हे त्याच्यापेक्षा 10च्या पटीने मोठं, आणि ह्याच्यापेक्षा 10च्या पटीने मोठं. मी पटीने म्हणलंय, पट म्हणजे कळाले ना, इंटू 10 सांगितलं होतं ना, पट शिकलोत ना आपण, पट. ओके, मग सर आता एवढं तर आम्हाला कळालं. आता हे मला कळालं का? तुम्ही सांगा, इकडच्या गोष्टी लहान आहेत, इकडच्या गोष्टी मोठ्या आहेत, इकडच्या गोष्टी लहान आहेत, इकडच्या गोष्टी मोठ्या आहेत. हे सगळ्यांना कळालं. मग आता सर लास्ट जादू राहिली. एवढं झालं की तुम्ही 50% धडा शिकला. काय धडा? विविध राशींचे मापन किती टक्के शिकलात? 50 ते 60%. जादू अशी आहे, मला सांगा, जर आपण एखाद्या लहान गोष्टीमधून मोठ्या गोष्टीमध्ये जात असू, एखाद्या लहान गोष्टीमधून मोठ्या गोष्टीमध्ये जात असू, तर आपल्याला गुणाकार करावा लागतंय का भागाकार? डोकं जागेवर ठेवा. अंधी पुंदी उत्तर देऊ नका. अंधी पुंदी खाऊन आलाय बुंदी असे उत्तर देऊ नका. मी परत एकदा विचारलंय, लहान गोष्टीमधून जर मोठ्या गोष्टीमध्ये जायचंय तर आपल्याला गुणाकार करावा लागतंय का भागाकार? हा, परत एकदा बर भागाकार. बर, आता आपण जे 1 किलोमीटर म्हणतो, काय 1 किलोमीटर? 1 किलोमीटर मध्ये किती मीटर असतात? 1 किलोमीटर मध्ये किती मीटर असतात? 1000. ओके,
1 किलोमीटर मध्ये किती मीटर असतात? 1000. किलोमीटर मीटर पेक्षा कसं आहे मोठं आहे हे तर माहिती ना. मग आपण मोठ्यामधून कशामध्ये गेलो रे? छोट्यामध्ये. मोठ्यामधून कशामध्ये गेलो? छोट्यामध्ये. तर आपल्याला गुणाकार करावा लागला, भागाकार? गुणाकार करावा लागला 1000ने. मग आपल्याला एक जादू कळाली की आपण एखाद्या मोठ्या गोष्टीतून जर छोट्या गोष्टीकडे चाललो असू, मोठ्या गोष्टीमध्ये किती छोट्या गोष्टीत हे जर काढायचं असेल तर आपल्याला करावं लागतंय गुणाकार. ओके. मग आता मला एक गोष्ट सांगा, जर तुम्हाला जर विचारलं मिली मधून लिटर काढा, मिली मोठं आहे का लिटर मोठं आहे? मिली मोठं आहे का लिटर मोठं आहे? लिटर. मग तुम्हाला इकडे येता वेळेस काय करावं लागेल? कोण सांगतंय? शाबास. कळालं? काय करावं लागेल तुम्हाला? काही प्रॉब्लेम नाही. आणि इकडून इकडे जाता वेळेस तुम्हाला काय करावं लागेल? कळालं का रे? कळालं का? आतासाठी एवढं लिहून घ्या. आता आपल्याला ह्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये चेंजेस करायचे. ह्याच्यापासून ते तितकं किती बनतंय, त्याच्यापासून हे इतकं किती बनतंय. ठीक आहे, एवढं पॉज करून लिहा. ऑनलाईन बाळांनो तुम्ही पण लिहा. एकदम सोपी जादू सांगितली बघा तुम्हाला, पुस्तकापेक्षा सोपी जादू सांगितली. लिहा लवकर, पॉज करून लवकर लिहा. चला, झालं सर्वांचं? हा, वाटलंच तर इथं लिहा असं वरी, फक्त सिम्बॉल टाकण्यापेक्षा इथं लिहा भागाकार आणि इथं लिहा गुणाकार. ओके. चला, आता तुम्हाला खेळायचा आहे गेम. तयार आहेत सगळे? हा, चलो. हे समजलंय का? पण ज्याला नाही समजलं त्याचा गेम खेळता खेळता क्लिअर होईल, काळजी करू नका. मी हे मोडणार नाही, खालीच आपण गेम खेळू त्याला न मोडता. सगळ्यात पहिली गोष्ट ऐका रे लेकरांनो, सगळ्यात पहिली गोष्ट, पहिला क्वेश्चन, एक्झाम्पल नंबर 1. एक्झाम्पल नंबर 1, 1 लिटर, शॉर्ट मध्ये लिहिलो, चालतंय सर्वांना शॉर्ट मध्ये लिहिलो. 1 लिटर बरोबर किती सेंटीलिटर? 1 लिटर बरोबर किती सेंटीलिटर? 1 लिटर बरोबर किती सेंटीलिटर? मी एवढं सॉल्व्ह करून देऊ? एवढं मी देतो बघा. आता मला एकच गोष्ट सांगा, फक्त एकच, ऐकून घ्या रे, एकच गोष्ट सांगा, लिटर मोठं आहे का सेंटीलिटर मोठं आहे? लिटर मोठे. मग आपल्याला कधी पण लक्षात ठेवायचंय, जेव्हा आपण एखाद्या मोठ्या युनिट मधून, काय म्हणालोय, मोठ्या युनिट मधून जर आपण लहान युनिट मध्ये जात असू तर आपल्याला करायचा आहे गुणाकार. इथंच दिलंय बघा, हे झालं लिटर, आहे का लिटर? मोठे युनिट जायला कुठं? सेंटीकडे. म्हणजे डायरेक्शन कोणती आहे? ही डायरेक्शन म्हणल्यावर गुणाकार. डायरेक्शन लक्षात नसलं राहत तर सिंपल असं लक्षात ठेवा, मोठ्याकडून छोट्याकडे जाताना गुणाकार आणि छोट्याकडून मोठ्याकडे जाताना भागाकार. चला, मग 1 लिटर मध्ये किती सेंटीलिटर येते रे? 100 झालं. कळालं का? दिमागात ठेवायचं, सेंटी म्हणजे की 100, सेंटी म्हणजे की 100, आणि नंतर मिली म्हणलं की 1000, डेसी म्हणलं की 10, डेका म्हणलं की डबल 10, हेक्टो म्हणलं की डबल 10, किलो म्हणलं की हेक्टो म्हणलं की 100 आणि किलो म्हणलं की 1000. पण इकडं वाढतंय, इकडं कमी होतंय, इकडं वाढतंय, इकडं कमी होतंय, इकडं जातानी भागाकार, इकडं जातानी गुणाकार. दिमागात ठेवायचं म्हणजे कसं ठेवायचं माहिती का? जेव्हा पेपरला गेला, रफ पेज असते का, रफ पेजवर आधी हे ड्रॉ करायचं, म्हणजे कन्फ्युजन होत नाही. समजलं का? पेपर मध्ये गेलात, रफ पेजवर आधी हे ड्रॉ करायचं, कन्फ्युजन होत नाही. डोळ्या पुढेच आहे सगळं, आहे का नाही? क्लिअर सगळं? त्यामुळे जादू सांगितली, MCD DHK, इकडे जाताना गुणाकार, तिकडे येताना भागाकार. संपलं. कसं लक्षात नाही राहत तर लक्षात ठेवायचं, इकडचे छोटे, इकडचे मोठे, मोठ्याकडून छोट्याकडे जाताना गुणाकार, छोट्याकडून मोठ्याकडे येताना भागाकार. किती जादू सांगू? अजून 5 जादू सांगितले इथले. चला, अजून एक एक्झाम्पल. तयार आहेत सगळे? एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 2, 1 ग्राम इज इक्वल टू हाऊ मेनी किलोग्राम? 1 ग्राम इज इक्वल टू हाऊ मेनी किलोग्राम? कोण सांगते? 1 ग्राम इज इक्वल टू हाऊ मेनी किलोग्राम? हा, गलत. हा, शाबास, 0.001. समजून घे बाळा, काय झालं इथं, काय घोळ झाला. ग्राम छोटे, किलोग्राम
मोठं आहे. बरोबर आहे का? छोट्याकडून मोठ्याकडे जाताना भागाकार. काय करायचंय? भागा. मग कसा भागाकार करायचा आहे? 1 ग्राम मध्ये किती किलोग्राम? तर 1 डिवायडेड बाय किती? 1000. 1 डिवायडेड बाय 1000 तर किती येणार आहे? 0.001. इथे 0.001. कळालं का? असं डोकं जाग्यावर ठेवायचं मंडळी. डोकं जाग्यावर ठेवायचं मंडळी. चला एक्झाम्पल नंबर 3. तयार आहे सगळे? मुद्दा म्हणून हे वरचं मोडलं नाही मी तुम्हाला समजण्यासाठी. थोडं 3 जरा भारी देतो आता. चला 1000 लिटर इज इक्वल टू डॅश डॅश हेक्टोलिटर. 1000 लिटर इज इक्वल टू डॅश डॅश हेक्टोलिटर. हा बर. अजून कोणी? एकच जण आन्सर देईल. सोडून देऊ? कन्फ्युजन होईल? ऐका सगळ्यात पहिली मुद्दा, कन्फ्युजन होऊ द्यायचा नाही. लिटर मोठा आहे का हेक्टो? लिटर मोठा आहे का हेक्टो? हेक्टो. म्हणजे लहान्याकडून कोणाकडे चाललास? काय करायचंय? भागाकार. चल ली 1000 वर. ली 1000 वर. 1000 लिटर आहेत ना? भागाकार. कितीनी करायचा? हेक्टो म्हणजे किती? काय अवघड? लय सोपं. तुमच्यासाठी इतकं सोपं बनवलंय. बुक मध्ये बघितलं तुमचे डोळे फिरते. इतकं अवघड आहे. बरोबर आहे का नाही? कुठं मल्टिप्लिकेशन सिम्बॉल दिलेत, कुठं डिव्हिजनचे सिम्बॉल दिलेत. काही ठेवू नका. मी आहे ना. चला पुढचं एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 4. 1000 मिलीलिटर बरोबर डॅश डॅश किलो लिटर. ज्याला कळालं ना त्याची मजाच आहे. मजाच आहे का नाही? ज्याच्या डोक्यामध्ये फिट बसलंय त्याच्या डोक्यातलं निघत नाही. आता काही जण वही मध्ये लिहून घ्यायचं बघते. हा बर बर. अजून कोणी? अजून कोणी? मी करून दाखवू? चला मी दाखवतो. बघा 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 बघा. मिली मोठे आहे का किलो? काय करायचंय? भागाकार. चला लिहायचं 1000. 1 2 3. आता ऐक. आता ऐक. तुला किलो मधून कोणाकडे जायचंय रे? मिलीकडे. किलो मधून मिलीकडे. तर किलो मधून मिलीकडे जाताना किती झिरो वाढायलेत? 6. किती झिरो वाढायलेत? 6. कसे वाढायले कळालं का? कसे झिरो वाढायले कळालं का? ऐक. इथं वाढला 1, इथं वाढला 2, सॉरी इथं 1 2 3 4 5 6. 6 झिरो वाढले. कळायलंय का? चला मग डिवायडेड बाय किती करू रे? 6 केले का? 3 झिरो कटले. 1 2 3 1 2 3. खाली 3 झिरो राहिले म्हणजे 0.001 किलो लिटर. कळालं का? कळालं का? कन्फ्युजिंग बिलकुल नाही. पण एकदा कळालं की मजा आहे. नाही कळालं की सजा आहे. ज्याला नाही कळालं ते विचारा. ज्याला नाही कळालं ते विचारा. कळालं का? कळालं ना? चालायचं पुढं. पुढं चालायचं. एव्हरीबडी चला. लिहून झालं सर्वांचं? आता ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही येणार? ओके. आता हे तर झालं आपले नॉर्मली वजनाचं, अंतराचं आणि आकारमानाचं. हा ते पण सांगायचं राहिलं. इकडे बघा रे. लिटर हे कायासाठी यूज करतात? आकारमानसाठी. कशासाठी? आकारमान. मीटर कायासाठी यूज करतात? अंतर. आणि ग्राम कायासाठी यूज करतात? वजन. कायासाठी? वजन. समजलं? हे पण लक्षात राहू द्या. हे पण कळायला पाहिजे. रफ करू आता. पुढे चालायचं. आता आपल्याला बघायचंय चलन. काय बघायचंय? चलन. किंवा मग बघू वेळ. चलन आणि वेळ दोन राहिलेत ना आपले. तेवढे बघू आणि आजचं लेक्चर थांबू इथं. ह्याला रफ करू का सांगा? रफ करू का सांगा? खरं सांगा. खरं खरं खरंच. ओके.
टाका पॉइंट. वेळ. टाका 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 पटपट टाका. वेळ. वेळ. आता वेळेमध्ये मुख्यतः वापरले जाणारे 3 युनिट आहेत. कोणते कोणते? 3 आहेत. कोणतं कोणतं सांगा बरं. सगळ्यात पहिले सगळ्यात मोठा तास. बरोबर आहे का? सगळ्यात मोठा तास. 2 नंबर मिनिट. मिनिट. आणि 3 नंबर सेकंड. ठीक आहे. इंग्लिश मध्ये येणार आवर. हावर नाही, आवर. ओके. जस कली एक पूर्वी मिनिटला लेणार MINUT मिनिट आणि सेकंडला येणार SECOND. बताता पूरा बताता, टेन्शन मत. इतकं कळालं? काय प्रॉब्लेम याच्यामध्ये? आता ह्याच्या पलीकडे जर गेला तर मिली सेकंड, त्याच्या पुढे अजून खूप जागा जाते. ठीक आहे. बरं लिहिते त्यातल्या एक मिली सेकंड लिहिते त्यातल्या मिली सेकंड. ठीक आहे. चला मिली सेकंड. ओके. आता लक्ष द्या. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला हे सांगतो, एका तासामध्ये 1 आवर मध्ये किती मिनिट असतात रे? 60 मिनिट असतात. माहित आहे ना? हा. नंतर 1 मिनिट मध्ये किती सेकंद असतात रे? 60. लय सोपं आहे. आता हे आहे एकदम इम्पॉर्टंट. एका सेकंड मध्ये किती मिली सेकंड असतात? शाबास. कोण आहे ते? हा, कोण आहे? शाबास. 100 मिली सेकंड असतात. लक्षात ठेवा. हेच कन्फ्युज होतंय. आपण म्हणतो वरचे 2 60 आहेत, हे बी 60च असतील. 60 नसतात. किती असतात? 100. शाबास. चला सॉरी 1 0 वाढला. जरा लड्डू खाऊन आलोय मी म्हणून 1 लड्डू जास्त झाला. ओके. तुम्हाला बोलता बोलता 1 0 वाढला. सॉरी. कळालं? काही प्रॉब्लेम याच्यामध्ये नाही. आता ह्याच्यामधले पण युनिट तुम्हाला इकडे तिकडे टाकायला सांगते. काय करते? म्हणते इतक्या इतक्या तासामध्ये किती मिनिट असतील सांगतो एक सोडून. एक्झाम्पल नंबर 1. तुला जर विचारलं 2 आवर मध्ये किती मिनिट असतील, 2 आवर इज इक्वल टू हाऊ मेनी मिनिट, तर तुला माहिती 1 आवर मध्ये 60 आहेत, तर 2 आवर इज इक्वल टू 2 गुणवले 60 किती झाले? 120. काय अवघड आहे का दादा? काय अवघड आहे का दीदी? नाही. पुन्हा एक्झाम्पल नंबर 2. तुला विचारलं 500 मिनिट बरोबर किती आवर. आता तुला हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मिनिट छोटा आहे का आवर? मिनिट छोटे आहे. छोट्याकडून मोठ्याकडे जाताना गुणाकार का भागाकार? भागाकार. मग 500 मिनिट आणि आवर, मिनिट आणि आवरचं रिलेशन 60 आहे. भागवले 60. हे गेलं. हा किती आलं रे? 6 8 48. उरले 2 पॉइंट घेऊन 0. हा 6 18. परत उरले 2 6 18 म्हणजे 8.333 तास. काय अवघड आहे का? नाही. छोट्यातून मोठ्याकडे जायला की भागाकार आणि मोठ्यातून छोट्याकडे जायला की गुणाकार. दंडना दंडन. हा मग हे तर झालं आता वेळेबद्दल. आता आपल्याला लास्ट राहिलंय चलन. चलन म्हणजे पैसा. पैसा पैसा. पैशाशिवाय काही नाही भावा. पैसा. चला टाका पॉइंट. चलन. हे लिहून घ्या. सॉरी हे राहिलं. हा लिहून घ्या. पॉज करून लिहून घ्या ऑनलाईन बाळांनो. ओके. चलन. रफ करू याला. ओके. ऍज युअर विश. चला आता लास्ट राहिले आपलं चलन. टाका पॉइंट. चलन. कुठं चालायचं? गावाकड. टाका पॉइंट. चलन. आता चलन मध्ये सगळ्यात जास्त तर काय येतं रे? पैसा. काय येतंय? पैसा. हा सगळ्यात अगोदर आता तुम्हाला माहितीये पैसा. रुपया माहितीये ना? तर 1 रुपयामध्ये किती पैसे असतात? 1 रुपया. 1
रुपया. त्याला इंग्लिश मध्ये लिहितात किंवा त्याला असं पण लिहितात बरं का, लक्षात राहू द्या. 1 कळालं, हे सिम्बॉल आहे आपल्या रुपयाचं. तर 1 रुपया बरोबर किती पैसे रे? 100 पैसे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, बस झालं, रुपयावर ह्याच्यातच आता इंटरचेंज करता आलं पाहिजे आपल्याला. 1 रुपयामध्ये किती पैसे? 100. आणि ह्याच्यामध्ये इंटरचेंज करता आलं पाहिजे. सांगतो कसं करायचं. दुसरी गोष्ट, 12 वस्तू. किती वस्तू? 12. मग ते काही असतील, वया असतील, पेन असतील, दप्तर असन, चष्मे असतील, काही बी असन. 12 वस्तू म्हणजे किती डझन? शाबास, 1 डझन. ठीक आहे, लक्षात राहू द्या. आणि दुसरी गोष्ट, 12 डझन. 12 डझन. 12 डझन बरोबर किती ग्रोस? 1 ग्रोस. कळालं? काही प्रॉब्लेम नाही. आता देतो ह्याच्यावर 1-2 एक्झाम्पल. देऊ एक्झाम्पल. आता कळालं नाही, हे कसं आहे मोठं, हे कसं आहे छोटं. यांच्यामध्ये हे मोठं आहे, डझन मोठं आहे, आणि यांच्यामध्ये कोण मोठं आहे? ग्रोस मोठं आहे. ठीक आहे, लक्षात राहू द्या. आता एक्झाम्पल नंबर फर्स्ट. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, 50 पैसे. 50 पैसे. 50 पैसे बरोबर किती किती रुपये? 50 पैसे बरोबर किती रुपये? चला, कोण सांगतंय? 0.5. शाबास, बरोबर आहे का नाही? 0.5 कसं आलं सांगतो, ऐका. पैसे मोठे का रुपये? रुपये मोठे. मग छोट्यातून मोठ्याकडे जाताना काय करायचंय? भागाकार. ठेव वर 50. रुपयामध्ये जायचं असेल तर कितीने भागावं लागेल? 100. हे कटलं 5 1 जा 5 5 2 जा 10. 1/2 आलं. काय आलं? आलं का 1/2? 1/2 ला कसं कट करणार? 0.5. कळालं नाही? 0.5 कसं आलं? इथं बघा, 0 पॉईंट घेण्याच्या 0 घेतला आणि 2×10 0.5. कळालं का रे? काही प्रॉब्लेम नाही. मला वाटतं ह्याच्यावर आता तुम्हाला काही एक्झाम्पल देण्याचा अर्थ नाही, तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. पॉज करून लिहून घ्या. आता आपण 2 न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. चालतंय? शाब्दिक उदाहरणे 2 आपले एक्झाम्पल सॉल्व्ह करू. तुम्ही पॉज करून लिहून घ्या फास्ट. चला घ्या पहिले एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर फर्स्ट. तयार आहे सगळे? एव्हरीबडी रेडी फॉर एक्झाम्पल नंबर फर्स्ट? ओके, चलो. दोन महिने 5 आठवडे आणि 18 दिवसांचे एकूण किती दिवस होतात? दोन महिने, 5 आठवडे आणि 18 दिवसांचे एकूण किती दिवस होतात? ऑप्शन नंबर ए 113, ऑप्शन नंबर बी 110, ऑप्शन नंबर सी 112 आणि ऑप्शन नंबर डी 114. कोण सांगताय? ऑप्शन नंबर ए. ए गलत. नाही, बरोबर. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए. कोणाकोणाचं आलं ए? सोडून दाखवू मी. आता मला सांगा, सगळ्यात अगोदर आपल्याला काय काढायचे? दिवस काढायचे. मग सगळ्या गोष्टीला आपण दिवसात टाकू. लक्ष द्या. 2 महिने. 2 महिने. ओके, 2 महिन्यामध्ये किती दिवस असतील रे? आता एका महिन्यामध्ये आपण अंदाजे धरू 30 दिवस. काय धरू? 30. एखाद्या महिन्यामध्ये 31 दिवस पण असू शकतात, है का नाही? जसं की माहिती आहे ना तुम्हाला, जानेवारीमध्ये 31 असतात, फेब्रुवारीमध्ये 28 किंवा 29 असतात, नंतर मार्च मध्ये 31 असतात. बरोबर आहे, हे आपल्याला माहिती आहे. तर आपण एक अंदाज 30 धरू. तर एका महिन्यात 30, तर 2 महिन्यात किती झाले? गुणवले 2 करावं लागेल. किती झाले? 60. चला, 5 आठवड्यामध्ये किती दिवस येतील? एका आठवड्यामध्ये किती हे असतात? 7 गुणवले 5, मग किती झाले? 35. बरोबर आहे का? हा. आणि 18 दिवस 18 डायरेक्ट करून टाका. 8 आणि 5 13. हातचा आला 1. हा, 6 आणि 1 7 आणि 3 10 आणि 1 11. बरोबर आहे. आता एक तर ह्याचं उत्तर 114 पण बरोबर आहे आणि 113 पण बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? 114 पण बरोबर आहे, 113 पण बरोबर आहे. कारण असं की त्यांनी कोणते 2 महिने हे दिले नाही ना आपल्याला.
जर त्यांनी एक 31 वाला महिना दिला असता तर 114 उत्तर आलं असतं, आणि त्यांनी जर दोन्ही 30 वाले महिने दिले असते तर 113 उत्तर आलं. म्हणून दोन्ही पण आपण धरून चलू. ठीक आहे, चला नंतर एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 2 हे थोडं भारी आहे. 5045 ग्रॅम. 5045 ग्रॅम म्हणजे किती? म्हणजे किती? ऑप्शन नंबर ए 50 किलो 45 ग्रॅम. ऑप्शन नंबर बी 5 किलो 45 ग्रॅम. 5 किलो 45 ग्रॅम. ऑप्शन नंबर सी 5 किलो 450 ग्रॅम. 5 किलो 450 ग्रॅम. आणि ऑप्शन नंबर डी 50 किलो 450 ग्रॅम. 50 किलो. ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन बी. कसं सांगतो ऐका. आपल्याला काय विचारलंय? काय विचारलंय? 5045 ग्राम. काय विचारलंय? 5045. नीट ऐकून घ्या, इथे लिहितो 5045. काय म्हणलंय रे? ग्राम. आता मी ह्याला तोडू का? असं तोडू शकतो का? 5000 ग्रॅम प्लस 45 ग्राम तोडू शकतो का रे? बिलकुल तोडू शकतो. मला सोपं बनवण्यासाठी बिलकुल तोडू शकतो. आता ग्रॅमला मला सगळे काय म्हणते? किलो मध्ये कन्वर्ट करा. मग 5000 ग्रॅम 5000 ग्रॅम बरोबर डॅश डॅश किलो. किती किलो? पहिली आपली जादू लावा. लहानातून मोठ्याकडे जायला, लहानातून मोठ्याकडे जायला, लहानातून मोठ्याकडे जायला काय करावं लागेल? भागाकार. मग 5000 ला किलोने जर भागिलं कितीने भागावं लागेल? 1000ने भागावं लागेल ना. ग्राम मधून किलो मध्ये जायचं म्हणल्यावर उत्तर आलं 5. मग ह्याच तर आलं 5. किती आलं? 5 किलो. आणि पुढचं 45 ग्राम जसाला तसं. म्हणजे ऑप्शन नंबर बी इज आवर करेक्ट ऑप्शन. काय प्रॉब्लेम? किती सोपे एक्झाम्पल येतात त्याच्यावर? सोपे येतात ना? अवघड आहे काही? चला अशा प्रकारे ज्याचं राहिलं ते लिहून घ्या. काळजी करू नका, इथंच थांबायचं नाही. उद्या आपल्याला एक्झाम्पलचं लेक्चर अजून घ्यायचंय. तर ऑनलाईन बाळांनो तुमच्यासाठी थांबूया इथं. चांगला अभ्यास करा. आजचं लेक्चर महत्वाचं होतं. आजचं लेक्चर समजलं नसेल तर परत एकदा पहिल्यापासून लेक्चर बघा. सगळं काही समजून घ्या. उद्याचं जे एक्झाम्पलचं लेक्चर आहे त्याच्यामध्ये सगळ्या बेसिक गोष्टी येणार आहेत. थांबूया इथं. काळजी करा, काळजी घ्या, अभ्यास करा. टाटा.